वॉटरफॉल सैपाटावरनं वाटा उडकत उडकत आपल्याला एवढा वेळ हे रक्त सांडे रक्त. तर नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपलं ट्रेकिंग पॉईंट आहे दुसरं, पावनखिंड. आपण निघालो पावनखिंडीला आणि आता जस्ट विशुद्धा आणि धीरज तीन येऊन थांबल्यात. आणि आपला दुसरा विशुद्धा अजून काय आलेला नाही आहे. त्यानंच प्लॅन केला होता, तोच 10 मिनटं लेट झाला आहे. आता बघूया पुढं काय होते, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर अशा तऱ्हेने विशुद्धा आलेला आहे आणि आपण निघालेलो आहे सगळी. तुझा विशुद्धा काय पिशवी घेऊ का नको रेनकोटची? संकल्प अजून आलेला नाही म्हणून आम्ही त्याला फोन लावायला लागलोय. बघूया आता काय करतो, अजून उठला नाही वाटतं. चला आपण दोघं बसली गाडी. होय, तर आता आपण गाडीवरती तरी जास्त व्हिडिओ करू शकत नाही, आवाज येत नसल्यामुळं आपण उजेड पडल्यानंतर डायरेक्ट सिनेमॅटिक शॉट दाखवूया. पेट्रोल टाकून झालेलं आहे आता, बघू शकताय. दोन्ही गाड्या तयार आहेत आता जायला. चला आयला केस 1 मिनिट पण माझं डोळं उघडून देणं झालेत. बघायचं देणं झाले रस्ता कसा आहे, कुठं चाललाय काय. Side, cold wind, but it feels right with you. I'm heavy breathing, feels like I'm lucid dreaming. I'm not usually the type to rush into the night. This time I can't be speeding. I'm taking it slow, but I just want more. फायनली काय झालेलं आहे निम्म्या वाटेवर. Just go with the flow. I'm taking it slow. I just want more. I'm taking it slow. तर मित्रांनो आपण आलेलो आहे पावनखिंडीत, 100 किलोमीटर अंतरावर. हे बघा एंट्रन्स. तर मित्रांनो आपण आलेलो आहे आणि बघू शकता आपल्या मागे दिसत आहे पावनखिंडी. तुम्हाला अजून तिथं गेल्यानंतर दाखवूया कसा विषय आहे सगळा. आणि इथं तर गाड्या पार्किंग चाललेला आहे. तर तुम्हाला काय म्हणायचं आपल्या प्रवासाबद्दल? आपल्याला काय नाही, मित्राची फाटली. ते 96 विगत बोलायचं काय? तर बघा या बघा आलं बघा. तरी आलं बघा आणि विशाल आला बघा. तर चला मित्रांनो आपण आता जायचं आहे पुढे, बघूया कसं आहे सीन. आणि हे बघा इथं वर जायचं आहे. हे पायसली पुती वर का सरळ. चला माझा आता झालाय, चप्पल काढाय सांगितलं इथं. आणि इथं वर मित्रांनो पहिल्यांदा आपण चप्पल काढून घेऊया यांनी सांगितल्याप्रमाणे. आणि इथून वर जायचं आहे आता. शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे बरं का. हे इथनं बघत असतील होय नाही पुढं काय चाललंय काय. फुलाजी प्रभू देशपांडे. पाऊस नसताना नाही. चप्पल घातल्यावर गॉड. झळझळ झळझळ पाण्याचा आवाज येत आहे. तर पाण्याचा आवाज येत आहे आणि आता आपण निघालो आहे. मित्रांनो वेगळाच सीन, म्हणजे भारी वाटायला लागले. आता अजून खाली जाऊया आपण. वॉटरफॉलचा आवाज यायला लागलाय कुठनं, तर बघूया कुठं आहे वॉटरफॉल आपण ते. तर इथं माकड काय खायला लागले बघा. ओय इकडे बघ.
तर चला जाऊया पुढं आपण आता. इथं चहा नाश्त्याचा विषय झालाय बघा. वॉटरफॉल इथं आहे बघा. पूर्ण वॉटरफॉल चालू आहे आपला आता. प्रवाह बघा पाण्याचा. हे रक्त सांडे रक्त. काय माहित नेमकं रक्त आहे का बघा. त्याला रक्त जाईल. नेमकं इथं द्या पायाकडे काय एवढं. मॅगी केल्यावर वॉटरफॉल. तर मित्रांनो अशा ठिकाणावर गेल्यानंतर एकदम असं वेगळंच फील होतंय की आधी इथं लढाई झालेली वगैरे सगळं आधीचा सीन आठवतो. आपण पिक्चर मध्ये पण पाहिला असेल कशी लढाई झालती वगैरे वगैरे. आपण अजून आत गेलो असतो पण ते पावसाच्या जे पाण्यामुळे तो जो वॉटरफ्लो झालता त्यामुळं जास्त प्रवाहात आपल्याला जाता आलं नाही पाण्याच्या. नाहीतर आपण आत गेलो असतो. पण कसं वाटतंय सांगा तुम्हाला आता. एकदम सीन हार्ड वाटत असणार आहे. इथे लढाई झालती आधी. जर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही पिक्चर बघितला असेल. त्या पिक्चर मध्ये आहेत. नंतर मी तुम्हाला कमेंट मध्ये सांगतो ती. हे बघा होय. आता पर्यटक लोक यायला लागलेले आहेत आणि आता आपण बघितलं आहे. तुम्ही व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या रविवारी आपण पावनखिंड आपण पूर्ण केलेली आहे. आता आपण नेक्स्ट लोकेशन बघूया. एखादं हिडन लोकेशन काढूया हुडकून.
तर अशा तऱ्हेने आपलं पावनखिंड झालेली आहे आणि आता आपण मसाई पठाराकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि चाललोच आहे वाटतं, प्रयत्न नाही चाललोच आहे. तर आम्ही आता मसाई पठारला निघालो आहे. तिथला पण सीन तुम्हाला मी दाखवतो कसा आहे. तर आता अर्ध्या वाटत आलेलो आहे. आपल्याला मसाई पठाराला जायचंय, तुम्हाला पण माहित आहे. आणि अर्ध्या वाटत आलोय. तर डोंगर बघू शकता कसा आहे, मस्त सीन मित्रांनो दिसत आहेत सगळीकडे. एक नंबर कंबर. केदारनाथला गेलो आपण काय बोल रे. केदारनाथला गेल्यावर फाटून आता दिली यांची सगळ्यांची, माझी पण येईल. मित्रांनो महाराष्ट्रीयन बर्गर खात आहे सगळेजण आम्ही. बघा वडा मोठा आहे, पाव बारीक आहे. तर मित्रांनो नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता जस्ट मसाई पठारच्या रोडवर आहे. आता आपण मसाई पठारला जायचं आहे आणि अर्ध्या वाटत आलोय आपण. तसं पण आम्हाला दाखवतो. आता आपण मसाई पठारवर जायचं आहे आणि थोड्याच वेळात आपण मसाई पठारवर पोहोचणार आहे. आणि आपल्या मागे बघा लोक कशी यायला बघाय. व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि कसा वाटते लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला. स्लिप होणार पाय, जरा सावकाश चाल. तर आम्ही आता मसाई पठारवर आहे आणि बघू शकताय सीन सगळं धुकं पडलेलं आहे. आणि आता उतरलेलं तेव्हा तुम्हाला दाखवलं मी कसं होतं पुढं. आता बघा आमची गाडी तीन जरा पुढे घालवली आहे. पावसामुळे व्हिडिओ करता येत नाही मित्रांनो, जरा समजून घ्या. स्प्लेंडर बोलते. ए चला जाऊया. डोंगरावर आलोय आणि एवढ्या डोंगरावर आलोय आणि इथं तळ आहे. डोंगरावर एवढं मोठं तळ आहे, शपथ. पठारावर च्या गावात आणि एकदम बघा निळं पाणी, एकदम स्वच्छ आहे पाणी, एकदम स्वच्छ आहे. तर आता मसाई पठारवरनं वाटा उडकत आपल्याला एवढा वेळ गेलेला आहे आणि आता आपण व्हिडिओचा एंड करूया. व्हिडिओ कसा वाटतोय मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ शेअर करा. तुम्ही जर आला असा तर आमच्यासारखी काही चूक एवढी करू नका त्या दुसऱ्या वाट्यानं. वाटलं तर तुम्हाला मी मॅप पूर्ण टाकतो, खरं
चुकीच्या वाटावून काही जाऊ नका असा नाही सरळ आहे, चला. हे आम्ही असं आता मॅप बघत बघत, ते पण मॅप सपोर्ट करत नाही, वेळेला सपोर्ट करत नाही मॅप, सांगतो तुम्हाला. आता आलोय, चालतंय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय, गुड नाईट.